सेल्फ डेव्हलपमेंट सारखी एक नवीन योजना आपण त्या ठिकाणी आणली. कारण आपण बघितलं की या सगळ्या सहकारी संस्थांना रिडेव्हलप होत असताना बिल्डराच्या सगळ्या दावणीला बांधलं जायचं आणि मग अनेक वर्ष ते आपलं घर सोडून जायचे. त्यांना त्या ठिकाणी वर्षानुवर्ष घरही मिळायचं नाही, भाडंही मिळायचं नाही. अनेक वेळा त्यांना हक्काचं जे काही त्यांचं घर आहे ते कमी स्वरूपात मिळायचं. आज आपण ज्यावेळेस हे सेल्फ रिडेव्हलपमेंटचं मॉडेल या सहकारी संस्थांकरता आणलं आणि सहकारी गृहनिर्माण संस्थांना 17 प्रकारच्या वेगवेगळ्या सवलती या राज्य सरकारच्या वतीनं दिल्या, तर ज्या ठिकाणी आमचे जे काही लोक होते, आमचे नागरिक होते, हे 400-450 फुटात राहायचे, त्यांना 1200-1300 चौरस फुटाचं घर आज मुंबईमध्ये देखील मिळायला लागलं. अशा प्रकारे आपण ही व्यवस्था केली. आज आमच्या प्रवीण दरेकरांच्या अध्यक्षतेखाली एक नवीन कमिटी आपण तयार केलेली आहे की जी आता नव्याने सेल्फ रिडेव्हलपमेंट करता आपल्याला काय काय करता येईल या संदर्भातला प्रयत्न करते.